तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत. तर ही दिसता ती मूर्ती शाळा असा आणि या मूर्ती शाळेचं नाव असा मंदार गणेश मूर्तिकला केंद्र सासुरी. आणि ही शाळा असा दोडामार्ग तालुक्यातील नंबर 1 ची शाळा. तर वर्षभर या शाळेत मूर्तिकाम चालू असतं. पण ह्या ठिकाणी आता काही रंगवलेले गणपती बाप्पांची मूर्ती असतात. त्याच्यापैकी काही निवडक असे मूर्ती म्हणजे नाविन्यपूर्ण असं रंगकाम असलेले काही मूर्ती आजच्या व्हिडिओत तुमका बघूंक मेळतले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंदार खयसून करूया सुरू व्हिडिओ? खयसून करूया का? ओके, चला चल. भरपूर असे बाप्पाची मूर्ती आहे असतात. आता खयचे दाखवचे आणि खयचे ना तो प्रश्न पडला, तरी सुद्धा बघूया. चला. सगळे दाखवले तर व्हिडिओ मोठा जातो ना. हे पण एक छान आहे ना मूर्ती. हे बघा एक मिनिट. ही बघा अशी सुंदर अशी सावळ्या रंगातली मूर्ती. कसली रे मंदारी मूर्ती? जरा कलर वेगळं दिसता मस्त. त्याच्या पुढे फेटो घातलेली आणि त्याच्या पुढे ही टोपरा घातलेली मूर्ती असा बालगणेशांची ना रे. तर आणखी एक शिवाजी महाराज असलेली प्रभावळीवर असलेली मूर्ती असा दाखवते तुमका. हे बघा. आणि या बाप्पाच्या हातावर असलेला तुळजाभवानीचा छोटासा पण सुंदर असा चित्र. छान अशी मूर्ती दाखवते. शिवाजी महाराज आणि कुठे आहे ती मूर्ती? हो, कुठे आहे रे? एक मिनिट ही येत दाखवते. अशी मस्त शेवाळी कलरचा धोतर नेसलेली मूर्ती असा. बॉडी कलर जरा वेगळं असायचे. त्या मूर्तींचं काम अजून चालू असा. एका गोल्डनचं काम अजून घालूचं असं. खरं दाखवायचं बघूया. म्हणजे स्वामी समर्थांचं चित्र असं सोनेर. सुंदर अशी मूर्ती असं ना. भगव्या धोतर आणि चित्र बरं. आणि एक पाषाणी मूर्ती असा. चला दाखवते तुमका बघा. बघा. सुंदर अशी मूर्ती ना रे मंदार. तुझं टी शर्ट आणि याचा कलर सेम झालाय. हे बघा. खूप छान. हो, ही पाषाणी मूर्ती असा. एका गोल्डनचं काम असतं आणि गोल्डनचं काम ह्याच्यावर असं अजून बाकी. आणि पुढे चला, पुढे बघूया. एक मूर्ती असं दाखवतो मंदिर. गरुडावर विराजमान झालेली. इथे टोटली 4 प्राणी आहेत. कसले असं? सॉरी 3 प्राणी आहेत. कसले? एक गरुड, एक साप व एक उंदीर. गरुड, साप आणि उंदीर. आणि हा, खूप लहान आहे मूर्ती ना. खूप आहे ना. खूपच सोनं आहे का? धोत्रात तरी सोनं भरपूर. आलं. कसली मोठी पेटा घालून.
बाबू ही पण एक गणपती बाप्पाची मूर्ती असा आमची घरची मूर्ती घरची मूर्ती असते ही. ही एक संगमरवरीचा पेंटिंग केलेली आहे मूर्ती. ही बघा पाषाणी मूर्ती पूर्ण पाषाणातली कशी या पेंटिंग असं वरती मातीचीच मूर्ती आहे. शेवाळी धोतर नसलेली मस्त असं मूर्ती. बालगणेशांची जरा वेगळ्या रंगातली ही मूर्ती. ही पण जरा वेगळ्या रंगातली मूर्ती असं सावळ्या रंगात विठ्ठलाच्या ह्याच्यात कशी दिसतात. आणि ही एक दिसता ती नाविन्यपूर्ण रंगकाम केलेली बालगणेशांची मूर्ती असा म्हणजे बॉडी कलर एका कलरचं आणि चेहऱ्याचं रंग एका कलरचं म्हणजे हत्तीच्या कलरचं असं दाखवलेलं असं. जेव्हा गणपतीचं डोकं कापलेलं तेव्हा ह्या मूर्तीला जेव्हा हत्तीचं तोंड दिलेलं त्यावेळी हत्तीचं तोंड कसं असं ह्या कलरच असतं ना म्हणजे थोडे दिवस ह्या कलरचं मग बॉडी कलरचं झालं ते आधी असल्या कलरचं होतं. हो या ओके काय तुला बोलायचंय. ही एक बालगणेशांची मूर्ती असता बारकी आणि हे असे पेशवाई टाईप कसे आणि ही चढवा असत ती बाप्पांच्या मूर्तीवर सोनेरी घालूचं काम करतात. स्वच्छ नीटनेटके असे गणपतीच्या मूर्ती ठेवलेले असतात. कसा असो ना गो सोन्याचं रेट आणि ह्या हय काय करता आता बघूया. मंदार गणेश मूर्तिकला केंद्र ची जर्सी आणि हा शेलो रंगाचं काम चालला. श्रीराम मंदिर आणि रामललाची प्रभावळ असलेली मूर्ती गणपती बाप्पाची. ही पण एक सुंदर अशी मूर्ती असा आणि हे एक 1.5 फुटाचे शंकराच्या रूपातले मूर्ती. तर हाय आमचे कुणकेरी गावचे दीपक झरे रेखण्याचं काम करतात. तर बघूया जरा. किती वेळ लागतंय का रेखणी? 15-20 मिनिटं. आणि कलर कसले? एक्रेलिक. आणि ही असं लालबागच्या राजाची मूर्ती 5 फूट उंचीची मूर्ती असावी आणि एका धोतर असं तर नेसलेलं असा. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित अशी ही मूर्ती शाळा असा आणि खूप लांब लांब बाबू तू तिथं बस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित अशी ही मूर्ती शाळा असा आणि खूप लांब लांबसून अनेक मंडळी ह्या शाळेत भेट देऊ येत असतात. याचं कारण म्हणजे नाविन्यपूर्ण असं रंगकाम या शाळेत असतं. आणखीन एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक गणेश ठाकूर
यांच्या स्वहस्ते साकारलेले गणपती बाप्पाची मूर्ती हे बघण्यासारखे असतात. तर मंडळी, तुम्ही कधी जुलै ऑगस्टच्या दरम्यान सिंधुदुर्ग दिलात तर ह्या शाळेत नक्कीच भेट देऊन जा. आणि नाचयोग जमला तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या माध्यमातून ही मंदार गणेश मूर्तिकला केंद्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करू. नाही रे? होय का? होय. बस्ट म्हणता सबस्क्राईब करा म्हणून सांग. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. छोटीशी आशा. धन्यवाद. 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 तर मंडळी, या व्हिडिओत तुमका ह्याच्या भोकण्याचा आवाज येता त्याबद्दल मी पहिले दिलगिरी व्यक्त करतो. तर झाला असा, धरला तर चावता आणि सोडला तर पळता अशी गत झाली. कारण एका सोडला तर ह्यो पिसो कसो गणपतीने धावता, पण एका बाणाने ठेवूनच आम्ही या व्हिडिओचा शूट घ्यायचा ठरवला.